तर नमस्कार मंडळी, मी असा पराशर पालेकर कोकणचा युट्यूबर आणि ब्लॉगर. तर आज आम्ही जाणार आहोत मार्लेश्वरला. पदयात्रा असा मार्लेश्वर मंडळ यांच्याकडून आम्ही जात आहोत. तर आत्ता आम्ही जातोय मंदिरात. माझ्यासोबत आहेत सोम होरंबे आणि संभव होरंबे, बघू शकता तुम्ही. चला, तर आत्ता आम्ही जातोय खाली मंदिराच्या इकडे. गेल्यावरती तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे आणि सर्व निघालेले टीम मेंबर वगैरे मार्लेश्वर मंडळ सर्व तुम्हाला दाखवतो. चला तर जाऊया मंदिरात. बघू शकता दोन्ही गाड्या इथे तयार केल्या ना. एक डीजे आहे गाडीत भरलेला आणि या साईडला अजून एक गाडी. बघू शकता तुम्ही. जातोय मंदिरात. हे बघू शकता तुम्ही मंदिर. हे बघू शकता मंदिर तुम्ही. बाहेरून इथे सर्व जमतील आता. त्याच्यानंतर आम्ही जाणार. लक्ष देऊन किंवा काही गोष्टी पदयात्रा व्यवस्थित. तर आता आम्ही निघालोय मार्लेश्वरला जायला पदयात्रेसाठी. चला. तर काय आता आम्ही चालूय पदयात्रेसाठी. बघू शकता तुम्ही पाठून सर्व गाड्या वगैरे येत आहेत. तर जातोय आता. बघू शकता भवानी सोड जाई शिव स्वयंभू मार्लेश्वर. तर आता आम्ही पानल फाट्यावरती सर्वजण इथे जमणार. इथे फोटो वगैरे काढणार. मग आम्ही चालणार पुढच्या. तर आम्हाला शिवाय धाब्यावाल्याने आम्हाला पदयात्रेत जाण्यासाठी वॉटर बॉटल दिले आहेत. चला, तर आता मी ते घेऊन चाललोय.
दाजीला जातोय मार्लेश्वरला पायी चालत. चला तर आता आलोय आम्ही निवलीमध्ये. इथे काही जण आम्हाला मदत करतात, पाण्याच्या बॉटलचं मदत करतात किंवा एक तर काही खूप ऊन लागतंय, खूप ऊन पाऊस लागतंय. लागतंय बघू शकता तरी आम्ही चाललोय जाण्यासाठी. चला तर जाऊया. मी बाई जायाची मार्लेश्वराला, मी बाई जायाची मार्लेश्वरा, मी बाई जायाची मार्लेश्वराला. तर मित्रांनो, मी 2010 पासून या पदयात्रेत जातोय. म्हणजे मी पहिलीत असल्यापासून आणि आता 2026 आहे. मी आता माझे 16 वर्ष आहे पदयात्रेचं. तर माझ्यासोबत नवीन मित्र आमच्या सर्व मित्र आहेत. पाहू शकता. तुला काय जाताना काय त्रास होतो काय चालताना? ठीक आहे, धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मला घे. तर आता आम्ही आलो आहोत बावणीच्या जवळ. इथे वरतीच आहोत. आता थोड्या वेळातच पोहोचणार आहोत तिकडे. आता आम्ही आलो आहोत, बाकीचे अजून पाठवून चालत येत आहेत. तर आम्ही आलो आहोत पुढे. 10-12 जण आम्ही पुढे आलो आहोत चालत. मी जात आहोत शॉर्टकटने इकडून. तर आता आम्ही जातो इकडून शॉर्टकटने पाकाडीने. बघू शकता तुम्ही मागून सर्व येत आहेत. आम्ही आणि माझा मित्र तुम्हाला सकाळी दाखवलंच असेल. पाठी आहे कुंडाल वरुंबे, बाकी पाठवून येत आहे. गुड्डू आहे, गुड्डू पण दाखवलं. हा बघू शकतो तुमचा आम्ही गुड्डू हरंबे. आता आम्ही इकडून जातोय आता खाली. हे बघू शकता आमची गाडी इकडे आली आणि आम्ही आलो तिकडे शॉर्टकटने हायवेला. त्या साईडला इकडे बावनदी असा. तर आता मी उतरलो इकडे खाली पाकडीन. तर आता आलोय हायवेवरती. बाकी सर्व मागून येतात हे बघू शकता तुम्ही. तर आता आलोय आम्ही बावनदीला. बघू शकता तुम्ही. हे बघू शकता आम्ही आलो तो बावनदीला. इथे थोडं थांबणार मग जाणार पुढच्या वाटेला. चला तर भेटू. हो बावणीच्या पुढे. तर आता आम्ही जाणार इकडे मार्लेश्वर साईडला. मार्लेश्वर आहे इथून 43 किलोमीटर. चला तर जातोय आम्ही आता. हे बघू शकता बाकीले मागे येतात मागून हळूहळू. चला तर जाऊया. तर आता आलो हो मी तलेकंठ बस स्टॉपवरती. इथून जातोय आता. हे बघू शकता आम्ही 4-5 जण बाकीचे मागून येत आहेत. चला तर जातोय आम्ही आता चालत. तर आता आम्ही जातोय शॉर्टकट मार्गे. हे बघू शकता तुम्ही इकडून जंगलाच्या वाटेने जात आहोत आम्ही. बघू शकता एकदम खतरनाक असं ट्रिप जाते आमची पायी पदयात्रा. तुम्ही बघू शकता. बाकीचे येतातच मागून पुढे सुद्धा चालतात ते बघू शकता तुम्ही.
बारीक सारीक पोरं ही चालतात बाई. गाडीत कोण बसलं नाही तरी चालणं सुरूच आहे. चला तर भेटू पुढच्या वेळी. तर आता आम्ही पोचलो या मंदिराजवळ. बघू शकता तुम्ही. शॉर्टकट मार्गे आलो होतो तिथे हायवेवरून आतमध्ये झालो. आम्ही इथे तिघच आहे. पुढे बाकी चालतात, मागून येत आहेत बाकी. तर आत्ता आम्ही आलोय. बघू शकता तुम्ही. खूप दमालाही झालंय. बघू शकता या मंदिराच्या इथे वरती आम्ही आलो आहोत. हाच काय मंदिर? बाकीचे पुढे चालत आहे. सुद्धा इकडे एक मंदिर असा लक्ष्मीकांत, श्री लक्ष्मीकांत प्रसन्न. बघू शकता तुम्ही. आता आलोय हायवे वरती इथूनच. बघू शकता तुम्ही. हे बघू शकता. हे आहेत दोघं माझ्यासोबत आणि मी आहे. आणि बाकीचं इकडे चालत आहे. हे बघू. तर ह्या मंदिरात आम्ही थांबणार आहे इकडे वरती. बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही आलो आहोत इकडे हायवेवरती. इथे ह्या मंदिरात थांबणार. हे बघू शकता इकडे मंदिराचा वरती. तर बाकी काय मंदिरात गेल्यावर भेटू. तिथे आम्ही नाश्ता वगैरे करणार, चहा वगैरे करणार. त्याच्यानंतर लागणार पुढच्या मार्गासाठी. चला तर जाऊया. हे असं जुनं मंदिर श्री लवनाथ प्रसन्न मुगो पांगरीमधलं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. ते सुंदर मंदिर आहे. जुन्या काळात सगळे मंदिरात आराम करण्यासाठी थोडे बसतात. इथे नाश्ता वगैरे करणार. मग आम्ही जाणार पुढच्या वाटेवर. चला तर जाऊ. मंदिरामध्ये आम्ही थांबलो आहोत. बघू शकता इकडे सर्व देव आहेत. जुन्या काळातलं मंदिर आहे हे. बघू शकता तुम्ही. एकदम त्याचं स्ट्रक्चर पण एकदम पूर्ण असा लाकडाचा असा आहे. बघू शकता तुम्ही. वरती इकडे आमची पालखी असं जुनी इथे अजून पालखी असं नवीन. ते सर्व आरामासाठी. तर आम्हाला नाश्त्याची सोय केली बघू होती. शकता तुम्ही. कोकणचा संगमेश्वर बाज यांच्यामध्ये तातागावकर आहेत. त्याने आम्हाला नाश्त्याची सोय केली होती. चहा वगैरे पाणी वगैरेची सोय केली होती. तर आम्ही तिथून नाश्ता केला छानपैकी. आणि चला तर आता मी चाललोय पुढे जाण्यासाठी. बघू शकता. तर आता आम्ही निघालोय मंदिरातून बाहेर पडतोय सर्व. पुढच्या वाटचालीस आता चाललोय आम्ही. चला तर जातोय. तर आता आलोय आम्ही पांगरीमध्ये. पांगरीच्या इकडे आलोय आता जस्ट. तर आता चालतोय हळूहळू चालतोय. पुढे जातोय. हे बघू शकता. आई झेंडा घेऊन चालते पुढे. आहे सर्व आमचे मित्र. चल ग मारले माझ्यासंग दोघं तुम्ही चालतोय. हे दोघं पण सुद्धा जमणार. तर आता आम्ही ते जरा थांबलोय. इथे जरा पुढे नाश्ता वगैरे करणार. मग जाणार पुढच्या वाटचाला. हे बघू शकता. आम्ही सर्व बसलो इथे नाश्ता करण्यासाठी. चहा खाल्ला आणि वडापाव खाल्ला. तर आत्ता जाणार इथून जाणार बघू. जस्ट आम्ही पोचलोय घरी. गाडीतूनच गेले पुढे. जरा माझे पाय वगैरे दुखत होते. तर आता मागून आलेत सर्वजण. पद जरा बघू शकता की मागून भजन वगैरे मागून येत आहेत सर्वच. तर आता इथे सर्वजण मिळतात आणि आता भजन करतो सर्व इथे. जरा छानपैकी बघा तुम्ही.
निशाणे वगैरे पूजन करण्यात आलं. त्याच्यानंतर मंदिर सर्वांना भजन होतं तर सर्वांना टोप्या वाटत होते. त्यांच्याकडे थांबलेलं होतं. त्यांनी आमची सर्व उत्तम सोय केली होती. त्यांचा सन्मान केला. मंडळाचा टी शर्ट देऊन त्यांचा सन्मान केला. तुम्ही बघताय तर हे बघा, थोड्या वेळेला आम्ही भजनाला सुरुवात करणार होतो. बघू शकता हे आमचे गायक आहेत वैभव आपकरे. एकदम अतिशय सुंदर भजन म्हटलं मी यांनी सुद्धा. बघू शकता तुम्ही. सर्व भजनाचा लीन झाले होते. बघू शकता तुम्ही. हे बघा, अतिशय सुंदर भजन म्हणत होते सर्वजण मिळून. बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असं भजन वाजत होते. ते सुद्धा लीन झाले होते. त्यांना निवेदन सोडून सुंदर सर्वजण भजनात लीन होऊन गेले होते. एकदम सर्वजण अतिशय आनंद होते. बघताय तुम्ही. मजाही खूप करतायत भजन म्हणताना. भजन संपल्यानंतर जेवण सकाळी जाणार चालेल मार्लेश्वरला. छान जेवण सुद्धा झालं. तर आता भेटू उद्याच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय. सकाळी भेटू उद्या.